नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील पीक विमा संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून मोठी अपडेट देण्यात आलेली आहे. राज्यातील जवळपास 24 ते 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरातच खरीप हंगाम 2025चा जो आहे की सरसकट स्वरूपामधील जो काही पीक विमा तो जमा होणार याच्या संदर्भात एक जिल्ह्याने अपडेट देखील आहे. कोणत्या जिल्ह्यातील किती लाख शेतकरी हे पीक विम्यासाठी ते पात्र आहे या संबंधीची सर्व काही माहिती गेल्या मागील काही दिवसापासून चालू असलेल्या राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बरेच काही महत्त्वाचे निर्णय पार पडले. याच्यापैकी पीक विम्याचा देखील एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय इथे होता शेतकऱ्यांनो. तर याच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून एक महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास जे आहे की लाखो शेतकऱ्यांना जे की चांगल्या स्वरूपाचा पीक विमा आता लवकरातच पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता सर्व काही वितरण तिथे करण्यात येईल अशी सध्याची स्थितीला माहिती आहे. शेतकऱ्यांनो, जी घोषणा राज्य सरकारने इथे केलेली होती प्रति हेक्टर 17,500 रुपये अशा पद्धतीने जे काही पीक विमा शेतकऱ्यांना देण्याचं त्यांनी ठरलं होतं. आता तो पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. नवीन वर्ष लागणे अगोदर हा सर्व काही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी सध्याची माहिती उपलब्ध शेतकरी कृषी विभागाच्या माध्यमातून. तर याच्यामध्ये कोणते जिल्हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधीपर्यंत हा पीक विमा जमा होणार या संबंधीची सर्व काही माहिती आपण ही व्हिडिओमध्ये इथे जाणून घेणार आहोत. नक्कीच व्हिडिओला पूर्ण पहा शेतकरी, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची तालुक्याची माहिती तुम्हाला इथे सहजरित्या मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, विधिमंडळाच्या कामकाजामध्ये बऱ्याच काही पूर्ण मागण्या सादर करण्यात आल्या होत्या. त्याच्यापैकी पीक विमा असो किंवा अतिवृष्टी अनुदान असो पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी वाढीव भरीव मदत असो या संबंधीच्या सर्व काही मागण्या याच्यासाठीच हे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलं आहे की शेतकऱ्यांसाठी तब्बल 15,000 कोटी रुपयाचं पॅकेज आम्ही ते जारी केलेलं आहे. त्याचबरोबर जे आहे की इतर सर्व काही मागण्यांचं जे सर्व निधी आहे आतापर्यंतचं हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वात मोठं हे पॅकेज ठरणार आहे. जे की 75,286 कोटी रुपयाचा एवढा निधी हा राज्य सरकार याला मान्यता देणार आहे. याच्यासाठी केंद्राचाही खूप मोठा वाटा आहे असं देखील अजित पवार यांनी तिथे म्हटलेलं आहे 12 डिसेंबर 2025च्या अधिवेशनाच्या कामकाजामध्ये. शेतकरी मित्रांनो, तर आता एकच दिवस जे की शेष अधिवेशनाचा राहिलेला आहे 14 डिसेंबर, जे की आज लास्ट तारीख त्याची असणार आहे शेतकरी. आणि याच्यामध्ये सर्व काही मागण्या सादरीकरण त्याचं इथे होणार आहे. तर याच्यामध्ये पीक विम्याला कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे संबंधीची जी माहिती आपण जिल्ह्याने इथे जाणून घेणार आहोत शेतकरी. तर याच्यामध्ये नंबर 1चा जिल्हा आहे अकोला. तर अकोला जिल्ह्यामध्ये 1 लाख शेतकरी इथे हा पात्र आहे. त्यांना हा आहे की खरीप हंगामातील हा शेतकऱ्यांना पीक विमा त्यांना तिथे भेटणार आहे. आता तुम्ही म्हणसाल की 1 लाख अकोला जिल्ह्यातील, याच्या व्यतिरिक्त देखील शेतकरी, परंतु 1 लाख कोणते असणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त दुसरे शेतकरी कोणते असणार आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणार आहोत. नंबर 2चा जिल्हा शेतकरी अमरावती जिल्ह्यामध्ये देखील जवळपास 1,43,000 शेतकरी आहे. त्याचबरोबर नंबर 3चा जो जिल्हा आहे पुणेश्लोक अहिल्यानगर 2,50,000 शेतकरी. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20,000 शेतकरी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 30,000 प्लस शेतकरी. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1,50,000 शेतकरी. त्याचा पुढील जिल्हा शेतकरी जळगाव जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी 45,000 शेतकरी. त्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये 2,50,000 शेतकरी. धुळे जिल्ह्यामध्ये 30,000 शेतकरी. धाराशिवमध्ये 48,000 शेतकरी. त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 32,000 प्लस शेतकरी. नागपूर जिल्ह्यामध्ये 47,725 प्लस शेतकरी. नांदेड जिल्ह्यामध्ये 3 लाख शेतकरी. नाशिक जिल्ह्यामध्ये 90,000 शेतकरी. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये 15,000 प्लस शेतकरी. परभणी जिल्ह्यामध्ये 2,43,000 शेतकरी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2,32,000 शेतकरी. बीड जिल्ह्यामध्ये 2,85,000 शेतकरी. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2,32,000 शेतकरी. बीड जिल्ह्यामध्ये 2,85,000 प्लस शेतकरी. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी संख्या इथे अद्याप उपलब्ध नाही. त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये 2,32,000 शेतकरी. वर्धामध्ये 40,000 शेतकरी. वाशिममध्ये 47,500 शेतकरी. त्याचबरोबर शेतकरी सांगली जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे. त्याचबरोबर जे की सोलापूर जिल्हा, हिंगोली आहे, गडचिरोली आहे, भंडारा, गोंदिया, एकूण तब्बल 29 जिल्ह्यांची ही यादी आहे शेतकरी मित्रांनो. आता याच्यामध्ये जे शेतकरी पात्र मी सांगितलं हे जे आहे की पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून जे की सुचवण्यात आलेल्या डाटानुसार एवढे शेतकरी. याच्या व्यतिरिक्त देखील अद्याप शेतकरी, परंतु यांचा डाटा इथे सध्याला उपलब्ध नाही शेतकरी म्हणून. अशी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून जी काही माहिती ती आहे. आता हा सर्व काही निधी याच्यामध्ये 75,286 कोटी रुपयाचा जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वाधिक मोठं पॅकेज इथे ही जाहीर करणार आहे किंवा जाहीर करण्यात आले असं अजित पवारांनी थेट राज्याचे जे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री पदावरती ते आहे त्यांनी ते सांगितलेलं आहे शेतकरी मित्र. परंतु आता प्रश्न हाच पडतोय की नेमकं हे पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होऊ शकते. याच्यापैकी जे शेतकऱ्यांसाठीचा जो काही निधी 15,000 ते 17,000 कोटी रुपयाचा हाच निधी इथे असणार आहे. याच्या व्यतिरिक्त हे सर्व काही त्यांनी जसं की सांगितलं इतरही बऱ्याच काही राज्यातील योजनांसाठी ही सर्व काही रक्कम राशी आहे
तर शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भात हेच एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. परंतु फायनल निर्णय अजून याच्या संदर्भातील बाकी आहे, जे आपण येत्या काळातील नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघण्याचं काम आपण इथे करणार आहोत. नक्कीच चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून येत्या काळातील देखील असलेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता. आणि जाता जाता व्हिडिओला देखील एक लाईक मात्र नक्कीच करून द्या. तर मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.